श्री स्वामी समर्थ। मूलांकाच्या या सिरीजमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत करते आणि आज आपण 5 मूलांकाबद्दल माहिती पाहणार आहोत। 5 म्हणजे ज्या लोकांचा जन्म 5, 14 आणि 23 या तारखेंना झालेला असतो अशा लोकांचा मूलांक हा 5 असतो। मूलांक 5 हा बुध या ग्रहाला रूल करत असतो। बुध म्हणजे बुद्धी, आपली वाणी आणि आर्थिक परिस्थिती। याच्यावरूनच आपल्या लक्षात येईल की या लोकांची बुद्धी अतिशय शार्प माइंड असते आणि आर्थिक परिस्थिती सुद्धा यांची खूप छान असते। कोणत्याही क्षेत्रामध्ये गेली तर अतिशय कोणत्याही क्षेत्रामध्ये जर हे लोक गेली तर अतिशय स्मार्टली काम करून हे प्रगतीच्या पथावर नक्कीच असतात आणि यांची वाणी देखील अतिशय सुंदर असते। मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की माझे 3 एम लक्षात ठेवा तुम्ही। 3 एम म्हणजे काय? पहिला एम म्हणजे मर्क्युरी। मर्क्युरी म्हणजे मेटलमध्ये आपण बघतोय की मर्क्युरी आपण ज्या मर्क्युरी जे मेटल आहे कोणत्याही भांड्यात आपण घातलं की ते त्याचा आकार घेतं, म्हणजे फ्लेक्झिबिलिटी मर्क्युरीमध्ये असते। त्याच प्रकारे ही फ्लेक्झिबिलिटी जो आहे फ्लेक्झिबिलिटी जी आहे ती ह्या लोकांमध्ये असते। प्रत्येक ठिकाणी सामावून घेण्याची क्षमता ह्या लोकांमध्ये असते। दुसऱ्यांकडून चांगलं ते घेण्याची क्षमता ह्या लोकांमध्ये असते। आणि त्याचप्रमाणे दुसरा एम म्हणजे मनी। बिझनेस करून हे अतिशय चांगल्या प्रकारे मनी कमवू शकतात, पैसा कमवू शकतात। बिझनेस माइंडेड हे लोक असतात, बिझनेस ओरिएंटेड हे लोक असतात। 5 मूलांकाची लोक जर चहाच्या टपरीवर जरी गेले तर आपण त्याने तो पहिले डोक्यामध्ये चहा पिण्याच्या अगोदर हा विचार करेल की हा माणूस किती दिवसातून चहा विकतो, मग तो चहा विकल्याने त्याला काय फायदा होईल, किती कप दिल्याने काय फायदा होईल, असं कॅल्क्युलेशन त्याच्या डोक्यामध्ये नेहमी चालू असतं। म्हणजे फक्त आणि फक्त बिझनेस माइंडेड किंवा ओरिएंटेड हे लोक असतात असं आपल्याला ह्याच्यावरून सांगता येईल। त्याचप्रमाणे हे लोक मल्टीटास्किंग करण्यामध्ये खूप हुशार असतात। आपल्याला बिझनेसच्या संदर्भात सांगायचं झालं तर ज्या लोकांचा बिझनेस ज्या लोकांचा मूलांक हा 5 असतो अशा लोकांशी पार्टनरशिप जर आपण केली तर तो बिझनेस नक्कीच आपल्याला वरती गेलेला दिसून येईल। ही लोक जर बिझनेसमध्ये असतील तर 100% यांना यश हे लाभतच असतं, कारण की बुध म्हणजे बुद्धी आणि याची बुद्धी जास्त बिझनेसमध्येच चालते। ह्या लोकांची बुद्धी जास्त बिझनेसमध्येच चालते। नोकरीही करू शकतात, नोकरीमध्ये सुद्धा त्यांना वेगवेगळेपणा असा हवा असतो। खूप ऑर्गनाइज अशी ही लोक असतात। नेहमी चेंज यांच्या आयुष्यामध्ये यांना हवा असतो। एकच प्रकारची नोकरी किंवा नोकरीमध्ये रटाळपणा अतिशय यांना अजिबात त्या गोष्टी आवडत नाही आणि म्हणूनच चेंज यांचं खूप वैशिष्ट्य आहे असं सांगता येईल। त्यांना प्रत्येक गोष्ट चेंज करायला खूप आवडते। नेहमी समजा घरामध्ये जरी असतील तर एखादी वस्तू इकडून तिकडे ठेवायची, तिकडून इकडे ठेवायची, अशा गोष्टी या लोकांच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळेल। कारण चेंज इन लाईफमध्ये काही ना काही चेंज यांच्या स्वभावातच असा गुणधर्म असतो की काहीतरी चेंज यांना पाहिजे असतं। म्हणून ही लोक वेळोवेळी आपलं कामामध्ये चेंज करत असतात किंवा कामामध्ये काम करण्याच्या पद्धतीमध्ये चेंज करत असतात असं आपल्याला दिसून येतं। त्यानंतर ह्या लोकांची कम्पॅटेबिलिटी 1 नंबर, 3 नंबर आणि 6 नंबर या लोकांशी सांगता येईल। जर या लोकांनी 3 नंबर, 6 नंबर आणि 1 नंबर या लोकांशी जर बिझनेस केला तर ही लोक आणखीन यांना वरच्या पातळीवर घेऊन जातील असं आपल्याला बघायला मिळत असतं। त्याचप्रमाणे मॅरेजचं सांगायचं, तिसरा एम म्हणजे मॅरेज। आता मॅरेजचं सांगायचं झालं यांच्या बाबतीत तर ही लोक मॅरेजमध्ये थोडंसं असं लक्षात येतं की मल्टिपल मॅरेज किंवा मल्टिपल रिलेशनशिप यांचे असू शकतात असं बघायला मिळालं। कारण बुध हा ग्रह अतिशय चंचल आणि लहान बाळासारखा असतो, त्यामुळे हे देखील यांचा स्वभाव सुद्धा असा असतो की हे मल्टिपल रिलेशनशिपमध्ये असू शकतात। सगळेच असतात असं काही नाही, पण असू शकतात। आणि म्हणूनच आपली एखाद्याचे बोलणं जर खराब झालेलं असेल, तो बोलतच खराब असेल तर लक्षात घ्यायचं त्याचा बुध ग्रह नक्कीच खराब झालेला आहे। म्हणून बुध ग्रह आपल्याला स्टेबल ठेवायचा असेल तर आपण आपली वाणी प्रथमच चांगली वापरली पाहिजे, आपला पैशाचा विनियोग चांगल्या प्रकारे केला पाहिजे। आणि या लोकांसाठी बहुतेक बघायला आलेला 80% लोक सक्सेसफुल असतात, त्यामुळे यांच्या लाईफमध्ये जास्त असे प्रॉब्लेम यांना बघायला मिळत नाही। आणि फक्त एवढं सांगता येईल की या लोकांनी जास्त दान धर्म वगैरे करण्यावर भर द्यावा आणि आपल्या बुद्धीचा वापर बिझनेसमध्ये जर केला तर नक्कीच त्यांना यश लाभेल, एवढंच मी सांगू शकते।
आणि कम्पॅटिबिलिटी सांगायची झाली तर 1, 3 आणि 6 या लोकांशी यांची कम्पॅटिबिलिटी मॅच होत असते. त्याप्रमाणे आपण आपला पार्टनर निवडला पाहिजे. बिझनेस पार्टनर असो किंवा लाईफ पार्टनर असो, जर आपण 1, 3, 6 मध्ये निवडला तर 100% आपलं लाईफ छान स्मूथली चालेल. एवढं सांगून हा व्हिडिओ इथे समाप्त करते. आपल्या व्हिडिओला जर तुम्ही रिलेट केला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.